दादर संघ मैदानाच्या आतमध्ये आज खेळतोय आणि क्रिकेट म्हटलं एखादा मोठा संघ म्हटला की त्याला पुरस्कर्ते असतात, त्याशिवाय संघ होऊच शकत नाही। आणि आज दादर संघाला राधे एंटरप्राइजेस दादर म्हणजे दीपक शेठ पाटील महाराष्ट्रातील एक नामांकित खरं तर एक मोठं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये असू दे, क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये असू दे किंवा चिरले टेनिस क्रिकेटमधील एक माजी खेळाडू म्हणून आणि उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांना घवघवीत यश मिळतं असे राधे एंटरप्राइजेसची सर्वेसर्वा दीपक शेठ नामदेव पाटील यांनी आज या संघाला पुरस्कृत केलंय, अर्थात दादर संघ। आणि त्यांच्या नावानं राधे एंटरप्राइजेस दादर हा संघ दाखल झाला। गेम ऑनचा इशारा आलाय, पहिला गोलंदाज इथून दाखल होतोय चेतन गोसावी दाखल झाला आणि समोर डावखरे हाताचा कुणाल पाटील आणि त्याच्यासोबत बादल म्हात्रे। पहिलाच बॉल ऑफिसच्या थोडासा बाहेर कॉरिडॉरच्या पूर्णपणे बाहेर टाकण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला, पण पहिली धाव आजच्या दिवसातील स्वैररित्या येते ती म्हणजे राधे एंटरप्राइजेस दादर पेण संघाच्या खात्यामध्ये। 5 षटकांचा सामना, सकाळचं सत्र आहे, ॲटमॉस्फिअर वातावरण पाहायला गेलं तर थोडंसं दवबिंदू क्रीडांगणाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात, पण त्याचा विचार न करता आज एकमेकाच्या विरुद्ध हे दोन बलाढ्य संघ टाकलेत। आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न चेतन गोसावी एक नामांकित असा पनवेल तालुक्यातील गोलंदाज आहे, लेग बाईज परिणामी मिळाली जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या राधे एंटरप्राइजेस दादर पेण संघाच्या बिनबाद 2 धाबा। पनवेल प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल किंवा ओमसाई भंगारपाडा असेल, अशा अनेक व्यावसायिक तालुका आहे या संघातून खेळणारा चेतन गोसावी आहे आणि त्याच्या समोर पेण तालुक्याला रिप्रेझेंट करणारा एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची एक वेगळी ओळख आहे, ज्या दादर गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या खेळाडू नेलाय असा बादल सध्या स्ट्राईकला येतोय। या बेलचा फटका जरूर चांगला इनसाइड आउटच्या वरतून खेळायचा होता, वाईडिश लॉंग ऑन मध्ये फटका खेळून काढला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन चांगलं मिळालं जात आहे, मिळा जाईल या चेंडूवर आणखीन एक धाव। धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या बिनबाद 3। शांत संयमी खेळ सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू आहे, कारण सकाळीचं वातावरण म्हटलं की थोडंसं हिरवं गवत आपण पाहू शकता, त्याच्यावर थोडेसे दवबिंदू जरूर जाणवतात, त्यामुळे सावकाश खेळ चालू आहे। डावखोऱ्याचा हा फटका कुणाल पाटीलनं आता आक्रमण केलंय, फटका जरूर चांगला आहे, चेंडूला पाठवून दिलाय वाईडिश लॉंगॉनच्या मधून एका टप्प्यानं आजच्या सत्रातील आजच्या दिवसातील आणि या मॅच मध्ये आलेला हा पहिला चौकार। 7 धावा धावपटलावर लागले गेल्या। डावखोऱ्या हाताचे बॅट्समन म्हटल्यानंतर या क्रीडांगणामध्ये अनेक डावखोऱ्या हाताच्या बॅट्समनचे रेकॉर्ड आहेत। हे क्रीडांगण अनेक खेळाडूंच्या प्रेमात मध्ये पडलंय आणि फलंदाजांसाठी नंदनवन असलेलं क्रीडांगण आहे, त्यामुळे डावखोऱ्या हातासाठी लाभदायक क्रीडांगण सकाळच्या सत्रामध्ये नेहमी लाभलंय ते म्हणजे हुतात्मा मैदान जासई। आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला, लेग बाईज परिणामी मिळाली जाईल एकेरी धाव। धावपटलावर धावा लागल्या गेल्या आहेत। राधे एंटरप्राइजेस दादर पेण या संघाच्या बिनबाद 8 धावा। आमच्या समित गुणलेखन करत असताना पवनजी राठोड पाहायला मिळतात, आणखीन एक ऑफिशियली गुणलेखक। नामांकित स्पर्धा म्हटल्यानंतर सर्व काही तुम्हाला ऑफिशियल पाहायला मिळत असतं आणि जास्तीचं क्रीडांगणामध्ये अनेक सारे खरं तर समालोचक पंच हे तुम्हाला व्यावसायिक पाहायला मिळत असतात। लोअर फुल टॉस चांगला फटका आहे बादल मात्रेचा, वाईडिश लॉंग ऑन रिजनमध्ये प्रोटेक्शन करत असताना शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा तिथं प्रयत्न जरूर झाला आणि इथून मात्र या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा आणि या 2 धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या आहेत त्या डबल डिजिट्समध्ये, म्हणजे 10 धावा धावपटला लागत असताना अतिशय शांत अशा पद्धतीनं आज क्रीडांगणामध्ये खेळ चालू आहे, कारण दोन्ही सेन्सिबल क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत। एका बाजूला चेतन गोसावीला आपण पाहू शकताय, दांडगा अनुभव आहे, खरं तर व्यावसायिक क्रिकेट तो फार जवळून खेळला आहे, ओमसाई भंगारपाडा संघातून पनवेलला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि त्यामुळं पनवेल प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग या मोठमोठ्या संघांमध्ये खेळत असताना आपण त्यांना पाहत असतो। या वेळचा खोलामध्ये टाकण्याचा हा प्रयत्न चेतन यासाठी तर ओळखला जातोय आणि ही ओळख आहे चेतन गोसावीची। ह्यावेळी ब्लॉक केलं पूर्णपणे फलंदाजाला, पहिलं षटक इथं समाप्त झालंय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना राधे एंटरप्राइजेस दादर पेण संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या आहेत त्या बिनबाद 10 धावा।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करताना राधेंद्र पाजे दादर पेन संघाच्या धावपटलावर धाबा लागले गेले त्या बिनबाद 10 धाबा. पेन तालुका म्हटलं की विद्येचं माहेरघर, पेन तालुका म्हटलं की गणपती बाप्पाचं माहेरघर आणि याच तालुक्यातील आज दादर संघ दाखल झाला. आणि दादर संघ म्हटल्यानंतर आशीर्वाद कला केंद्र वैभवदादा ठाकूर एक सर्वात सुबक मूर्ती, ज्या खरं तर बाहेर विदेशामध्ये लंडन अमेरिकामध्ये सुद्धा पूर्वरत असतात, त्यांचा संघ दाखल झाला क्रीडांगणाच्या आतमध्ये. यावेळचा हा गोलंदाज प्रेम दमडे येतोय. दुसरी षटक हाताळत असताना भंगारपाडा संघ म्हटल्यानंतर क्रिकेटची कारकीर्द फार मोठी आहे. अनेक वर्ष जर पाहायला गेलं तर संजय वास्कर हे नाव अगदी डोळ्यासमोर येत असतं. 40+ खेळाडू आहे. कालच पाहायला गेलं तर ऑल इंडिया संघातून 40+ खेळत असताना सुद्धा चांगलं षटक संजय वास्करचं पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळे कुंडेबाळ संघाची क्रिकेटची कारकीर्द तेवढीच दांडगी आहे. या वेळचा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, आता थांबवलंय. सुरुवातीला 10 धावा चेतनच्या विरुद्ध आल्यात, पण मागील 2 चेंडू जणू काय निर्धाव खेळलेत. प्रेशर जरूर जाणवते राधेंद्र पाजे दादर या संघावर. आज भरपूर दूरवरून आलेला संघ आहे आणि अतिशय चांगली कामगिरी त्यांना आज या क्रीडांगणामध्ये करायची आहे. लोवर फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट करू शकत नाही आहेत. सिंगल रन्स फक्त मिळेल. सिंगल रन्सनं धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 11 धावा. दादर गाव म्हटल्यानंतर जर विचार केला ना आपण, तर उरण, पनवेल आणि पेन या 3 तालुक्यातील सर्वात मोठा गाव असेल ना तर तो दादर आहे. सुमारे तेवढंच खरं तर अंतर कापायला लागतं. दादर गावामध्ये जर विचार केला तर एखादा फंक्शन असला तर जवळजवळ प्रचंड लोकसंख्या, तेवढ्याच विस्ताराने मोठा असलेला दादर गाव आहे आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची मोठी कामगिरी राहिली आहे. आणि ते मोठं नाव आपल्याला आता सध्या ऑन द स्ट्राईक बादल म्हात्रे या नावानं पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून आज मोठे फटके येत नाही. बादल खरं तर आक्रमणासाठी ओळखला जातोय, पण आज त्याला शांत ठेवलंय भंगारपाडा संघाच्या गोलंदाजानं. गोलंदाजी करतात प्रेम दमडे. यावेळचा त्याच्या फेवरेट झोन मध्ये फटका खेचलाय, चेंडूला पाठवून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बादल म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा पहिला दमदार चौकार. ही ओळख आहे बादल म्हात्रेची आणि त्याच्या बॅट मधून आल्या ह्या 4 धावा. 4 धावेनिशी धावपटलावर धावा लागले गेल्या त्या 15 धावा. गत वर्षामध्ये सरपंच चषक पागोडेच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मालिकेवीराची बाईक पटकावणारा बादल म्हात्रे क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला. जर तुम्ही पेन तालुक्यामध्ये गेलात, तुम्हाला सातत्यानं योगेश पवारचं नाव स्टँडवर पाहायला मिळेल. त्यानंतर जर तुम्ही पेन तालुक्यामध्ये गेलात तर रायगड भूषण, सुशांत मोकल या नावाची ओळख एक काय वेगळी राहिली आहे. त्यानंतर थोडीशी आपल्याला तर अभिषेक खातूची सातत्याने चर्चा नेहमी केली जाते आणि त्यानंतर हा खरं तर दादर पेनचा बादल म्हात्रे. पण महत्वाची विकेट प्रेम दमडेने मिळून दिलाय. यावेळी भंगारपाडा संघाची कारकीर्द वेगळी आहे आणि यासाठी या क्रीडांगणामध्ये आम्हाला संघर्ष करता येतोय. बादल जेवढं मोठं नाव आहे तेवढंच भंगारपाडा आहे. हे दुसऱ्या चेंडूवर त्याचं प्रतिउत्तर दिलंय आणि महत्वाची विकेट, मोस्ट गोल्डन विकेट आपण म्हणूयात या मॅच मधील, बादल म्हात्रेला अगदी स्वस्तामध्ये बाद केलंय ते प्रेम दमडेनं. तिसऱ्या क्रमांकावर अतुल ठाकूर आले. सर्व दारोमदार होती ती बादल म्हात्रेवर, पण आज त्याची बॅटिंग लागली नाही आहे. असं म्हणतो ना आपण की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ हे खरं तर बदलायला वेळ लागत नाही. आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये भंगारपाडाची गोलंदाजी सध्या धारदार राहिली आहे. फटका चांगला, इनसाइड आउट, स्वीपर कव्हरच्या वरतून क्लासिकल. आज क्रिकेटचं खरं तर मादक सौंदर्य पाहायला मिळालं फटक्यामागं. बॅकवर्ड रिझनला खरं तर बॅकफुटला गेला, बॉडी बॅलन्स केलं, त्यानंतर फटका खेचला, रूम बनवली आणि शेवटच्या चेंडूवर प्रेम दमडेच्या विरुद्ध आल्याला आक्रमण केलंय अतुल ठाकूरनं. मिळतील त्या 4 धावा. 2 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना राधेंद्र पाजे दादर पेण संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 1 बाद 19 धावा.
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करताना राधे एंटरप्राइजेस दादर पेंट संघाच्या 19 धाबा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आपल्या खात्यातील आपल्या अस्त्रातील हे दुसरे षटक घेऊन आलाय तो म्हणजे चेतन. पहिल्या षटकामध्ये ज्यानं 10 धाबा खर्ची केल्या होत्या. एक चांगली इकॉनॉमी गोलंदाजी राहिली ती म्हणजे बंगारपाडा संघाची. विचार केला तर 9.50 सरासरीनं सध्या धाबा बनवल्यात दादर पेंट संघानं. लोअर फुलटॉस आणखीन एकदा आक्रमण केलंय. बॅट्समन कुणाल पाटीलच्या बॅटमधून आलेला आणखीन एक मोठा फटका. मिळतील त्या 6 धाबा. चेतनचं स्वागत केलंय पहिल्या चेंडूवर. ते बॅट्समन कुणाल पाटीलनं षटकार आला आणि षटकाराच्या साह्यानं धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 1-25. यावेळी पुन्हा एकदा यॉर्क टाकण्याचा प्रयत्न. चांगलासा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रोटेक्शन फार चांगलं आहे त्यामुळे इथून मिळा जातील त्या 2 धाबा आणि या 2 धाब्यांशी 27 धाबा धावपटलावर लागल्या गेल्यात. मागील चेंडू सुद्धा यॉर्कर टाकायचा होता चेतनला पण तो फुलटॉस पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्यावर मोठा प्रहार सुद्धा केलाय कुणाल पाटीलनं. बादल बाद झाला असला तरी कुणालकडे ती क्षमता आहे. डावखुरे हाताचे बॅट्समन नेहमी आक्रमण करत असतात आणि क्रीडांगण साजेसे आहे डावखुरे हाताच्या फलंदाजांसाठी. अकुटप्प्याचा बॉल चांगला फटका. इथून स्वीपर कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध खेळून काढला. चेंडू दणदण करत निघून जाईल सीमारेषा पलीकडं. आणखीन एक मिळतील त्या 4 धाबा राधे एंटरप्राइजेस दादर पेन संघाला आणि कुणालच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. झपाट्याने धावा वाढल्यात. 31 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. चेतनच्या विरुद्ध आक्रमण करतात. हा प्लस पॉईंट राहिलाय तो दादर पेंट संघासाठी कारण डावखुऱ्या हाताचे बॅट्समन हे आक्रमण करत असतात पण चेतन गोसावीसारखा एक नामांकित गोलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण होत आहे त्यामुळे आता एक चांगला बेनिफिट आणि प्लस पॉईंटमध्ये आहे तो दादर पेंट टीम. स्लोवर पद्धतीचा बॉल होता. थोडासा शपल घेऊन करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 2 क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. थ्रो सुद्धा चांगला आहे पण चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते ते 2 फलंदाजाच्या माध्यमातून. इथून 2 धाब्यांशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या आहेत त्या 33 धाबा. सकाळचं हे सुंदर वातावरण थोडीशी गुलाबी थंडी क्रीडांगणाच्या आतमध्ये जरूर जाणवते आणि तरीसुद्धा धाबा येतात. कुणालच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. बादल जो बाद झाला त्याच्या बॅटमधून 4 धाबा आल्या होत्या आणि हुतात्मा क्रीडांगण मैदान म्हटल्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा 5 षटकामध्ये 70-75 धाबा बनवू शकतात. त्याकरता तुम्हाला आक्रमण करायला लागेल. फटका जरूर चांगला आहे. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय. अंतर थोडंसं चेस लॉंगचं आहे. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवू देखील शकला नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं लॉंग स्टॉप रिजन मध्ये. मिळतील आता 4 धावा आणि या 4 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या 37. चेतन आलाय खरं तर दुसरे षटक वैयक्तिक तो हाताळतोय पण त्याच्या विरुद्ध आता धावा आल्यात त्यामुळं थोडंसं प्रेशर जाणवते बंगारपाडा संघाच्या फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. क्रीडांगणाच्या अवतीभोवती आता प्रेक्षकांची गर्दी जमा व्हायला लागली. हिरवेगार खरं तर आपण हे मैदान पाहताय. आडव्या बॅटना फटका खेळायचा होता पण चेंडू वेगानं बीट करून जातोय. 3 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना राधे एंटरप्राइजेस दादर पेंट संघाच्या धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 1-37 धावा 37 रन्स. व्यासपीठावर जासईची क्रिकेटची कारकीर्द ज्यांनी गाजवली त्यांच्या कालावधीमध्ये आणि सातत्यानं ज्या खेळाडूंचा नेहमी बोलबाला राहिला आहे असे मिथुन दादा म्हात्रे आणि त्यांच्या समेत निलेश दादा म्हात्रे ही A1 जोडीचं इथं आगमन झालं आहे. मोस्ट वेलकम दादा या स्पर्धेमध्ये. खंडोबा क्रिकेट क्लब जासईची आपण शृंखला अनुभवतोय
आणि अतिशय चांगलं असं हे आयोजन पाहायला मिळत आहे, जिथे 16 संघ 2 दिवसामध्ये खेळवले गेलेत. स्पर्धेमध्ये लाईव्ह आहे, त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला एक स्पोर्टची सायकल पाहायला मिळत आहे. हे एका स्पर्धेमध्ये बिलीव्ह होत नाही आहे, पण आज एक चांगलं उत्तम दर्जाचं आयोजन मयूरदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून. या बेल्टचा प्रतीक कटेकरचा पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, लॉंग ऑफ मध्ये झेल टिपला जातोय. या मॅच मधील दुसरी विकेट मिळून दिले पहिल्या चेंडूवर प्रतीक कटेकरनं, आणि दुसरा हादरा लागलाय राधे एंटरप्राइजेस दादर पेंट संघाला. महत्वाची विकेट मिळून दिली. पहिल्या चेंडूवर जेव्हा एखादा निर्धाव बॉल येत असतो, एखादी विकेट मिळत असते, तेव्हा कॉन्फिडन्स लेवल गोलंदाजाचा वाढत असतो. हे क्रिकेटचं सातत्यानं नेहमी आपल्याला चित्र पाहायला मिळालं आहे, कारण क्रिकेट हा एक असा खेळ आहे जो तुम्ही जिद्दीनं, चिकाटीनं आणि मेहनतीने खेळलात ना, तर यश तुमच्यापासून लांब राहूच शकत नाही. आणि हेच दाखवले प्रतीक कटेकरनं. मागील षटकामध्ये चेतन गोसावीच्या विरुद्ध 18 धावा आल्यात, पण आता या मॅचमध्ये मला कमबॅक करायचं आहे. भंगारपाडा संघ हार मानणारा नाही आहे, आणि त्यामुळे या क्रीडांगणाचा खडा ना खडा त्यांना ठाऊक आहे. हुतात्मा मैदान जासईवर या क्रीडांगणामध्ये चालू असलेली शृंखला आपण अनुभवतोय. या वेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर आला अलॉंग द बॉडी. आपले मेन पंच पाहायला मिळतात राजेंद्रजी घरत यांचा इशारा येतोय, स्वैररित्या मिळाला जाईल एकेरी धाव, आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा वाढल्या जातील त्या 38 रन्स. उरण टेनिस क्रिकेटच्या लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. फटका चांगला खोदून काढला, इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं क्षेत्ररक्षक गडबडला, आणि इथून मिळाल्या गेल्या त्या 4 धावा. अतिशय चांगला फटका सजवला बॅट्समन रितेश वारीच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. बेचाळीसावा 42 रन्स. रितेश वारी सुद्धा तेवढंच मोठं नाव आहे, एक वेगवान गोलंदाज आहे, आणि आता मात्र तो बॅटिंगसाठी दाखल झालाय. या वेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला, त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात आता धावा आल्या त्या बॅटिंग करत असताना राधे एंटरप्राइजेस दादर पेंट संघासाठी. जेव्हा दादर पेंट संघ खेळत असतो तेव्हा जाणता राजा हे नाव येत असतं, आणि आज मात्र या संघाला पुरस्कार ते लागलेत. महाराष्ट्रातील एक सर्वात मोठं नाव, बैलगाडा क्षेत्र असू दे, क्रिकेटचं क्षेत्र किंवा व्यावसायिक राजकारण पटलामध्ये दीपक शेठ पाटील चिरले यांनी हा संघाला आज पुरस्कृत केलाय, आणि त्या नावानं हा संघ खेळतो राधे एंटरप्राइजेस दादर पेंट. फटका जरूर चांगला आहे, समोरच्या दिशेनं लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. आणखीन मिळतील धाबा 4 त्या दादर संघाला. या वेळचा फटका चांगला, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, आणि इथून मात्र आणखीन एक ठोकला आक्रमण पाहायला मिळालाय. 6 धाब्यांचा षटकार, आणि या 6 धाब्यांशी 50 धावा कंप्लीट झाल्यात. राधे एंटरप्राइजेस दादर पेंट संघाच्या 53 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. आक्रमण केलंय प्रतीकनं, पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट जरूर मिळवलंय, पण त्यानंतर आता त्याला त्याच्या विरोधात धावा आल्यात. त्या बॅट्समन रितेश वारीच्या बॅटमधून 3 चेंडू तो खेळलाय, त्याच्या बॅटमधून 14 धावा आल्यात. आणखीन एक वेळा या वेळचा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून समोरच्या दिशेने खेळून काढला, जिथे सिंगल रन्स मिळेल, आणि या सिंगल रन्सनं धावपटलावर धावा लागले गेले त्या 54 धावा, 54 रन्स. या षटकातील अजून शेवटचा एक बॉल बाकी आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 खरं तर एक्स्ट्रा स्वरूपात धाव सुद्धा खर्ची केले ते गोलंदाजानं. 54 धावा धावपटला लागले गेल्या. शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, समोरच्या दिशेनं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगान आलाय. यावेळी कुठल्या प्रकारची चुकी केली जात नाही, आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 55 धावा. 4 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. आपण महत्वाची अनाउन्समेंट करतोय.
मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई आणि त्यांना फाईट करेल भैरवनाथ दुतुम दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. हे पहिलं सत्र संपण्या अगोदर आपण नाणेफेकी करण्यासाठी या. मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ दुतुम. या स्पर्धेकरता मान्य श्री मिथुन कृष्णा म्हात्रे यांच्या वतीनं 1000चा आर्थिक पाठबळ आलाय आणि तसेच शशिकांतजी म्हात्रे यांच्या वतीनं या स्पर्धेकरता लागणारे सर्व पाण्याचे बॉक्स आपल्याला दिले जातील. सर्व देणगीदारांचे आपण आभार व्यक्त करतोय. मागील 2 चेंडूवर 1 धाव खर्ची आली. जॉन टी कटेकर छोट्या कटेकर दाखल झाल्या गोलंदाजी करण्यासाठी. आणखीन एक नवीन चेहरा भंगारपाडा संघानं सध्या लॉन्च केलं या मॅच मध्ये. समोर बॅट्समन आपल्याला रितेश वारी पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू अतिशय खाली सरला रीड करणं राहिले कठीण. आणखीन एक डॉट बॉल आला जो सध्या दादर पेण संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतोय आणि या जाथेच्या क्रीडांगणामध्ये पहिल्यांदा त्यांना खेळण्यासाठी नयनजी हाबल यांनी लॉन्च केलं होतं. त्यांना पहिल्यांदा इथं संधी त्यांनी दिली होती. रायगडमध्ये एक बेस्ट लोगो मास्टर आहेत, एक बेस्ट अपडेटर नयनजी हाबल यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मोस्ट वेलकम. या वेळचा हा बॉल थोडासा शरीरापेक्षा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाते. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 57 धावा 57 रन्स. मागील 4 षटकांमध्ये 55 धावा आल्या होत्या पण हे षटक जसं आले समोर छोट्या कटेकरचं थोड्याशा धावा कमी आल्यात. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांना 2च धावा खर्च केल्यात आणि शेवटचे षटक हे हाणामारीचं आहे. क्रिकेटमध्ये म्हणतात ना की शेवटचे षटक त्याच्यावर फटके यायलाच हवेत पण यावेळचा फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडं आणि यावेळी आता आक्रमण चढवलंय बॅट्समन रितेश वारीच्या बॅटमधून आलेला आणखीन एक दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या गेल्या 63 धावा 63 रन्स. या बेटचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये वळवलाय. मागील चेंडू थोडासा शॉर्ट पद्धतीचा पाहायला मिळाला होता पण यावेळी हा चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळवण्यामध्ये माहीर आहे तो म्हणजे छोट्या कटेकर. आणि कटेकर म्हटल्यानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये सातत्यानं कृष्णा कटेकर हे नाव डोळ्यासमोर येत असतं. फुलटॉस बॉल कसा सोडणार. चेंडूवर केले आक्रमण आणि आउट ऑफ द पार्क. आणखीन एक मोठा फटका आलाय. खंडोबा क्रिकेट क्लब दासीच्या स्पर्धेतील हा षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावपटलावर धावा झपाट्याने वाढल्यात आणि 5 षटकांचा खेळ समाप्त होत असताना बॅटिंग करत असताना राधेंडपाजे दादर पेण संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 69 आणि 70 धावांचं टार्गेट सेट केलंय ते भंगारपाडा संघासमोर. या 70 धावा रोखल्या जातील की या 70 धावा भंगारपाडा संघ सहजरित्या चेस करेल. आपण कुठेही जाऊ नका. या क्रीडांगणामध्ये आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करतोय. खंडोबा क्रिकेट क्लब जासई 2024-17 आजची ही अंतिम दिवस आहे आणि मेगा फायनलचा दिवस आहे आणि या दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूया. आत्मारामजी म्हात्रे अप्पा यांचा आपण आवाज दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात. धन्यवाद.
हॅलो. नमस्कार क्रिकेट रक्षक हो, दुसऱ्या सत्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे भांगारपाडा संघाला आणि तो परत जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये. आपण आज या दिवसासाठी उपस्थित असले मान्यवर आणि जासई टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या जादुई गोलंदाजीनं सर्वांना भुरळ पाडले असते मिथुन म्हात्रे यांचं स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून आपण करत आहोत. या मिथुन म्हात्रे जास्ती टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं तर आपल्या जादुई गोलंदाजीनं ज्याने खऱ्यानं सर्वांना भुरळ पाडले, अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करत आहेत आणि आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक भरीव कामगिरी त्यांची आहे आणि या शृंखलेला त्यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा भेट दिली. त्याबद्दल सुहास म्हात्रे यांच्या वतीने त्यांचं पुष्पगुच्छांनी सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं जातं. त्यानंतर जासई टेनिस क्रिकेटमध्ये 90च्या दशकातलं एक मोठं नाव, ज्या नावानं खऱ्या अर्थानं चौकार षटकारांच्या आतिषबाजी करत प्रतिवर्ष संघाला हातबल केलं होतं, असे आदिशा ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय निलेश अर्थात सर्वांचा लाडका दाद्या यांचं आपण स्वागत करणार आहोत. सुहास म्हात्रे विनंती असेल की पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन निलेश म्हात्रे यांचं आपण स्वागत करूया. अजय तर चला मैदानावर घेऊन जातोय. प्रथम फलंदाजी दिली होती दादर अजय कामते. त्यानंतर एक टेनिस क्रिकेटमधलं एक वेगळं नाव, अनेक खेळाडूंना पडद्याच्या पाठीमागून आर्थिक पाठबळ करणारा, अनेक खेळाडूंना प्रकाश ज्योतात आणण्याचं काम सध्या स्पॉन्सरच्या स्वरूपानं करणारं अजय कामटे यांचा आपण या शृंखलेच्या माध्यमातून यथेचे मान सन्मान करतात. जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी, कारण अनेक खेळाडूंना खेळताना नामी संधी उपलब्ध करून ते देत असतात आणि त्यासाठी त्यांचं कौतुक करूया. पहिला चेंडू पडला होता आणि पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली जाते. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या तशी निर्धाव चेंडू, माफ करा, पहिला चेंडू निर्धाव गेला होता. पहिल्या चेंडूवर निर्धाव, 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जर आपण बघितलं तर पहिल्या सत्रामध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भांगारपाडा संघाने घेतला होता. त्याचा जास्त फायदा त्यांना झाला नाही, कारण 70 धाव पगार त्याने जमवायच्या. यावरचा पिंडू बॅटला ब्रश करून जातोय. फर्स्टमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट फेकी. यदा कधी चेंडू जर यष्टावर आदरला असता तर वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. एक धाव मिळली जातोय. 70 धावांचा पाठलाग करायचे मैदान आहे. या मैदानावर असं म्हटलं जातं की कुठलीही धावसंख्या सेफ गणली जात नाही. या मैदानावर धावा होतात, पण त्या पद्धतीनं तुम्ही खेळणं गरजेचं असतं. तुमच्या रेंज जे आहे त्या रेंजनुसार तुम्ही जर खेळलात तर या मैदानावर धावा आहेत. ही पिच तशा प्रकारे बनवल्या आहेत. एक धाव पूर्ण केली जातोय. 70 धावांचा पाठलाग करायचा. आता खेळण्यासाठी येतात चेतन गोसावी, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये, भरपूर अनुभव. पहिला चेंडू पुलटा चेंडू, त्याची चांगला पटका मारला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू थांबणार नाही, क्षेत्ररक्षक नाही अशा ठिकाणी गेलाय. पहिला येतोय खडखडीत असा चौकार. 4 धावा मिळतात आणि अशाच प्रकारे धाव फलंदाजी करावी लागेल. P1 आणि P2चं 2 षटकं अतिशय महत्त्वाचे असणार. या 2 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमावे लागतील. पण इकडं जर पेन दादरच्या गोलंदाजाचा विचार केला तर त्यांचा मानस असेल की कमीत कमी धावा देण्याचं एक चांगलं द्वंद्व आपण बघतो या मैदानावर. अतिशय चांगला फटका, मोठा फटका, स्ट्रेट टू बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून सरळ ठोकलाय. चेंडू सीमा रेषेच्या जातोय आरपार, येतोय दणदणीत षटकार. धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते 11 धावा. आता आक्रमणाला सुरुवात करते चेतन गोसावी. या मैदानाचा त्याला अनुभव आहे. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती त्याला अंदाज आहे. चेंडू कुठल्या ठिकाणी मारल्यावर जास्त वेगानं जातो, या परफेक्ट टायमिंग त्याला. यावेळेचा चेंडू थोडासा लोअर पुलटा चेंडू होता. चेंडूला ओरिजिनमध्ये त्यांनी ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू उचलीपर्यंत एक धाव मिळली जाते. 12 धावा.
70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 धावा या गेममध्ये राहायचं असेल तर प्रत्येक षटके मागत त्यांना धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंडू चांगला चेंडू, यावेळी चेंडू इनसाईड द आउट खेळण्याचा प्रयत्न, पण ते क्षेत्ररक्षक होता. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं जातं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 70 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या बंगारपाडा संघानं धावसंख्या जमवलेत त्या 12. मिथुन म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आली आहेत. निलेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आली आहे. तसेच नकुल पोषा म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयांची देणगी आली. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी पिण्याचे पाण्याचे बॉक्स ज्यांनी दिले शशिकांत म्हात्रे, सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. अशाच प्रकारची मदत आपण क्रिकेटला करत राहा. कारण क्रिकेटला मोठं व्हायचं असेल तर आर्थिक पाठबळ हे महत्त्वाचं असतं आणि आर्थिक पाठबळ तुम्ही करता त्याचमुळे मोठमोठ्या स्पर्धा आयोजन करत असतात आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगले चांगले खेळाडू येतात आणि आपल्या गावातील नवोदित खेळाडूंना त्यांचा खेळ बघायला मिळतो. 12 धावा धावपलकावर लागतात. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीमध्ये बदल होते. गोलंदाजीसाठी येतोय राम म्हात्रे. राम म्हात्रे गोलंदाजीला पिटूचं दुसरं षटक. यावेळी एक क्षेत्ररक्षक आणखी इनसाईड सर्कलच्या बाहेर राहील. म्हणजे 3 क्षेत्ररक्षक तुम्ही आउट ऑफ द फील्ड ठेवू शकता. हे नियमावली क्रिकेटचे नियमावली. क्रिकेटला आणखी सुंदर बनवण्यासाठी काही नियम येत असतात. क्रिकेटला जो खेळ रोमांचक आणि रोमहर्षक बनवण्यासाठी काही नियमावली येत असतात. त्या नियमावलीनुसार आपण क्रिकेट खेळत असतो. पहिला जेव्हा टेनिस क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा अशी काही नियमावली नव्हतं, पण जसजसं नियमावले जो सर्कलचा नियम आला त्यानंतर टेनिस क्रिकेट बदललं. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. खेळाडूंचा खेळण्याचा दृष्टिकोन बदलला. गोलंदाजी करण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण या 2 षटकामध्ये जास्ती धावा द्यायच्या नाही गोलंदाजचा मानस असतो, तर फलंदाजचा मानस जास्तीत जास्त धावा जमवण्याचा. रामचा हाफ टॅकर चेंडू होता. बॅटला ब्रश करून गेला. आता विकेटकडच्या ग्लोव्जमध्ये जवळजवळ पोचला होता. हे मात्र चेतनचं नशीब म्हणाल की पहिलं जीवनदान त्याला मिळतोय. 12 धावा 70 धावांचा पाठलाग करायचा. चांगला सामना. या सामन्यामध्ये राहायचं असेल तर मात्र चेतन गोसावीला चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत फलंदाजी करतोय त्याच प्रकारे फलंदाजी त्यांना करावी लागेल. राम म्हात्रे पहिला चेंडू इच्छित स्थळावर त्यांचा पडला नव्हता, पण चेंडू निर्धाव झाला गेला. पुन्हा हॅपटॅकर चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथं त्यांनी प्रोडक्शन लावलं आहे त्या क्षेत्रामध्ये. आणि जरी हॅपटॅकर टाकर असला तरी चेंडू पडल्यानंतर त्याची दिशा बदलतोय, काटा बदलतोय. त्यामुळं चेतन गोसावीसारख्या नामवंत खेळाडूंना तो चेंडू नीटचा शॉट खेळता आला नाही. याच्यावर तुम्हाला कल्पना येईल का गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करतो आणि तिथून चेंडू आत आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि खेळ कुठलाही असो, जेव्हा गोलंदाज आपला बोटांची करामत दाखवतो ना तेव्हा फलंदाजाला खेळण्यास अडचणी निर्माण होतातच. 1 धावा आणखी जवळ होते. 13 धावा 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. षटकं संपण्याच्या दिशेने मार्गक्रमणाला सुरुवात झाली. पहिला चेंडू टाकला त्यावेळेला चांगला चेंडू लागला. मला क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्रात येतोय, चांगलं कव्हरिंग केलं आहे, काय क्षेत्ररक्षण केलं आणि जिथं 2 धाव मिळण्याची शक्यता होती त्या 2 धावांच्या शक्यतेला त्यांनी खंडित केलं आहे आणि त्यामध्ये 1 धाव मिळते. एका धावानं संघाचा धावपलक खाल्लं जातोय. 14 धावा बिनबाद 14 धावा आल्यात खऱ्या, पण दुसरं पिटूचं षटक चालू आहे आणि यामध्ये त्यांना जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. पण राम म्हात्रे अचूक रामाचा बाण जसा अचूक असतो तसा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आता 3 चेंडू ज्याप्रमाणे टाकलेत फलंदाजांना अडचणी निर्माण केल्यात. यावेळी खोलवट टप्प्याचा चेंडू थोडासा खोलात चेंडू टाकला. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता. चेंडू जाते निर्धाव. जसे निर्धाव चेंडू जातील दबाव वाढेल, कारण धावसंख्या मोठी आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आणि राम म्हात्रे हा जाणून आहे की यावेळी मला अचूकतेला भर द्यावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही अचूक असता त्यावेळी निश्चितच तुमचं अर्ध काम झालेलं असतं. मग तुमचा आयुष्याचा खेळ असो की क्रिकेटचा खेळ, अचूकता महत्त्वाची आहे. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय अचूक कसा असेल याला सिद्ध करण्याची क्षमता तुमच्याच आणि सामर्थ्यसुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. यावेळी मोठा फटका मारला आहे. अतिशय चांगला फटका येतोय. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. या फटक्याची प्रतीक्षा होती विठ्ठल मेघनाथ प्रतिष्ठान, विठ्ठल जासई आणि दुतुम संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच आपण नाणेफेकीसाठी या, लगेचच नाणेफेकीसाठी या. दोन्ही संघांना विनंती असेल. आज मेगा फायनलचा हा दिवस आहे आणि लवकरात लवकर फायनलपर्यंत आम्हाला कसं पोहोचेल तर टायमिंग आम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. म्हणजे आमचा अंदाज आहे 5:15ला पहिला फायनलचा चेंडू पडला पाहिजे. या उद्देशानं आम्ही आज इथं मैदानात आयोजनासाठी उतरलो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला टोला लगावला आहे. लॉंग ऑन रिजनमध्ये चेंडू थांबणार नाही. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मगाशीपासून बघत होतो गोलंदाजाचा अंदाज घेत होता, पण यावेळी गोलंदाजाने काय केलं, चेंडू थोडंसं ओव्हरपिच डिलिव्हरी टाकली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दुसरं षटक संपलंय. पीटीचं 2 षटकं संपली आणि संघाची धावसंख्या धाव पटावं लागते त्या मात्र 26 धावा.
26 धावा, 70 धावांचा पाठलाग करायचा. 26 धावा धाव पलकावा लागला. दुतुम संघाचा कर्णधार या, कृपया दुतुम संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. सामना अद्याप दोन्ही संघाकडे स्टेबल आहे. मैदानात तुम्हाला लढायचं आहे, झुंजायचं आहे. आणि मैदान हे मैदान जे आहे ते हुतात्मा मैदान. या मैदानावर 1984 सालीचा जो लढा झाला होता तिथंच मात्र इथं हुतात्म्यांचं रक्त सांडलं होतं असं हे मैदान. या मैदानाची माती नुसती घेऊन जरी आपण कपालाला लावलीत ना आपण आबिर गुल्हाल्याप्रमाणे, तरी तुझं सामर्थ्य देईल इतकी सामर्थ्यवान असणारी ही भूमी आहे. हुतात्म्यांच्या रक्तानं पावन झालेली भूमी आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करेल त्यांचे. इथं सामर्थ्य दाखवावं लागेल गोलंदाजांना, इथं सामर्थ्य दाखवावं लागेल फलंदाजांना, इथं सामर्थ्य दाखवावे लागेल क्षेत्ररक्षकांना. सर्वांना सुवर्ण संधी आहे. कारण अद्याप 3 षटकार, 18 चेंडूने 18 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 44 धावांची गरज आहे. या 2 षटकामध्ये 26 धावा आल्या. चेतन गोसावीच्या बॅटमधून बॅक टू बॅक आता 2 षटकार बघितलं, पण इथं दोन्ही संघांना नामी संधी आहे. थोडा जर विचार केला तर बंगारपाडा संघाचे दोन्ही फलंदाजी नाबाद आहेत. 2 षटकं केली मध्ये चेंडू काय हरकत करतोय, मैदानावर कशा प्रकारे चेंडू खेळतं पूर्ण ज्ञान त्याला आहे आणि पूर्ण डोक्यामध्ये त्यांच्या प्लॅन फिट झाला आहे की येणाऱ्या 3 षटकामध्ये या 44 धावा करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल हा प्लॅन त्यांच्या बरोबर डोक्यामध्ये सेटअप झाला आहे. आणि त्याप्रमाणे ते फलंदाजी करणार का की इथं पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असलेला पेन दादरचा संघ त्यांचा हा गोलंदाज त्यांनी पहिली विकेट मिळवून देईल. रितेश वारी नाव सुंदर आहे. रितेश, चला बघूया रितेश कशाप्रकारे गोलंदाजी करतोय. त्याच्याकडे अपेक्षा आहे त्यांच्या कर्णधारांची का त्या विकेटची त्यांना गरज आहे. पण बंगारपाडा संघ ज्याप्रमाणे खेळतो ना तसाच जर केला तर सामन्यामध्ये निश्चित विजयाच्या दिशेनं ज्याप्रमाणे त्याने आत्ता भरारी घेतली ती भरारी राखण्यात ते यशस्वी होती. काय होईल, क्रिकेट अनिश्चितचा खेळ. बरेच काही प्रश्न दडलेले असतात क्रिकेटच्या या खेळामध्ये. 5 षटकामध्ये 4 षटकामध्ये त्यांची उत्तरं आपल्याला पहिला उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, चेंडू त्यांच्या अपेक्षेपेक्षा जलद त्यांच्या बॅटवर आला. त्यामुळं ज्या मिडल ऑफ द बॅट चेंडू व्हायला पाहिजे तसा चेंडू झाला तर दांड्याच्या जवळ लागला आणि चेंडूवर मिळते 1 धाव. 1 धावानं संघाचं धावफलक लागलं 27, बिनबाद 27. 70 धावांचा पाठलाग करायचा. 27 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना आत्ता रंगतदार स्थितीमध्ये यायला जसा चेंडू संपत जाईल ना तसा सामना रंगत आहे. ते चांगला फटका, अतिशय तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. मी म्हणेन या 3 धावा जवळजवळ वाचवल्या ते क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. आणि प्रत्येक वेळी म्हणतात आता क्रिकेट बदललं आहे त्यामुळे क्षेत्ररक्षकाची भूमिकासुद्धा तितकी महत्त्वाची असते. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय त्यापेक्षा क्षेत्ररक्षण धावा किती अडवतंय याला जास्त महत्त्व आहे. आणि आता इथं 3 धावा आपल्या संघात त्यांनी वाचवले. ज्यावेळेचा चेंडू थोडंसं उचली घेतला, चेंडू खांद्याचा वापर केला. जेव्हा तुम्हाला चेंडू उचली घेऊन टाकायचा तेव्हा खांद्याचा वापर करायला लागतो आणि हाफ ट्रॅकर चेंडू टाकावं लागतं. अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. रितेशचा चेंडू जातोय निर्धाव. सलामी चालला, फलंदाज थोडं चाचपडत खेळतोय. त्याचं कर्तव्य आहे की जास्त चेतनला जास्त स्ट्राईक देणं, कारण त्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांनी दाखवली. या मैदानात पुन्हा एकदा ऑप्स्टमच्या आत्ता बाहेर जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच माऊली आमचे सर्वांचे संदीप पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव आणखी जोडलं ते संघाची धावसंख्या 29 आणि 41 धावांची गरज असेल. 29 धावा धावपलक लागली. 41 धावांची गरज आहे. स्लोवर डिलिव्हरी केलं होतं, गती परिवर्तन केलं होतं, क्षेत्ररक्षक तिथं लावला आहे आणि गती परिवर्तन करताना चेंडू कुठं टाकला, 4थ्या स्टंपवर चेंडू त्याने टाकला जेणेकरून बॅकफुटला फलंदाज जाईल. चेंडू प्रच केली पॉईंटच्या डीप पॉईंटच्या दिशेनं, तिथं क्षेत्ररक्षक लावला होता. 1 धाव. आता 40 धावांची गरज. 3रं दशक धावपलकावर लागलं जात आहे. 3 षटक चालू आहेत. काय जबरदस्त खेळायचं आहे. शांतता, क्रिकेटमध्ये शांतता सध्या बघायला मिळतो आहे, कारण प्रेक्षकांना सुद्धा मारत आहे. मोठा फटका आला तर सामन्याचे चित्र पलटून जाईल आणि यावेळी मोठा फटका येतोय चेतनच्या बॅटमधून लॉंग ऑन रिजन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. छत्तीस धावा धावपलकावर लागलं जातं. चेतन जोपर्यंत मैदानावर आहे मै हूं ना हे 3 अक्षर तो बोलतोय आणि त्या दिशेनं तो वाटचाल करतोय. 36 धावा. येणारे 13 चेंडूमध्ये 34 बनवायचे. चांगला सामना बघायला मिळतोय. चांगला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची थोडीशी कडा घेऊन गेलाय. डीपला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक गडबडतंय. 1 धाव घेण्याचा मानस होता पण मात्र इरादा बदलला आहे. जिथं 2 धाव देते ते 2 धावा त्यांनी घेतल्या आणि 3ऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. यावेळी फलंदाज होत आहे धावबाद. टेनिस क्रिकेट खेळत असताना कधी कधी बुद्धिबळाचा डाव सुद्धा टाकावा लागतो. टेनिस क्रिकेट खेळता असताना बुद्धिबळाचा डाव सुद्धा टाकावा लागतो. आत्ता डाव बुद्धिबळाचा टाकला तो मात्र या चेतनने. पाणी घेऊन जा मैदानावर, कारण त्याला माहिती आहे समोरचा आपला जो पार्टनर आहे तो चाचपडत खेळतो आणि यावेळी त्याची विकेट जरी गेली तर काही हरकत नाही. स्ट्राईक माझ्याकडे जर राहणं गरजेचं आहे. तो मात्र फलंदाज पहिला बाद होतोय. येणारे चेंडू बाकी असते 12. 2 षटकामध्ये निर्णायक विजयासाठी 32 धावांची गरज. प्रेम दमडे मैदानात पाणी घेऊन जा मैदानावर.
चांगल्या प्रकारचे सामना 32 धावा 16च्या रनरेटने अद्याप स्टेबल सामना आहे. दोन्ही संघाकडे सामना स्थिर आहे. पण येणारी 2 षटकं सांगून जाईल आजच्या पहिल्या दिवसाचा विजेता कोण ठरणार. आजची 2 षटकं सांगून जाईल की आजच्या पहिल्या दिवसातला कुठल्या संघाचा खेळ थांबणार जाईल. आजची 2 षटकं सांगून जाईल की या खेळामध्ये काय दुतुम संघाचं कर्णधार. या बराच उशीर तुम्हाला आम्ही कॉल करतोय. दुतुम संघाचं कर्णधार लगेच या नाणेफेकी करून घ्यायची आपला. जासे संघाचा कर्णधार आमचं थांबलेत रक्षित म्हात्रे. बराच उशीर झाला. 10-15 मिनिटं तुमची वाट बघतोय. या लवकर. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग सेम ड्रेसिंग पाहिजे, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. काल जासी संघाला 2 वेळा पॅनल्टी आम्ही दिली होती. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी चेसिंग आहे, सेम ड्रेसिंग या असणं गरजेचं आहे. 16च्या सरसनं वाटचाल करायचा सामना इथं आडलेला आहे. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर खिळून पडलेल्या आहेत की या सामन्यामध्ये कुणाला विजय प्राप्त होईल, कोणला संघ असेल की आज वर चढेल, कुठला संघ आणि कुठल्या संघाचा कुठला खेळाडू आपल्या संघाला विजय प्राप्त करतो. गोलंदाज असेल, फलंदाज असेल किंवा असेल क्षेत्ररक्षक. कारण एखादा अचूक घेतणारा झेल, एखादा अडवलेला चौकार सामन्याचे चित्र पालटताना अनेक वेळा आपण बघितलं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये असो किंवा लेदर क्रिकेटमध्ये असो आपण हे बघितलं अनेक वेळा. म्हणतात T20च्या मॅचमध्ये एखादा चांगला झेल, एखादा चांगला अडवलेला चौकारसुद्धा सामन्याचे चित्र पालटतं. मग टेनिस क्रिकेटच्या मर्यादित षटकामध्ये सुद्धा ते नियम लागू पडतात. इथं बघूया 2 षटकांचा आता सर्व आलेला आहे. 2 षटकार आले. दोन्ही संघाला सध्या समान संधी आहे की 16च्या रनरेटने धावा काढणं तितक्याच सोप्या नसतील, पण सोपं काम करावं लागेल. आणि जोपर्यंत चेतन गोसावी मैदानामध्ये आहे तोपर्यंत अशक्य नाही, कारण त्याच्या बॅटमधून षटकारांची बरसात होते. 12 चेंडू 32 धावा. 12 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू, यावेळेचा चेंडू फटका फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि मात्र इथं महत्त्वाची गोल्डन विकेट मिळतोय. चेतन गोसावी होतोय झेलबाद. जी रणनीती आखली होती चेतनी की माझ्याकडे स्ट्राईक असावी, त्याचा फायदा त्याला जास्त झाला नाही, कारण पहिल्याच चेंडूवर विकेट मिळते. गोलंदाज यश ठाकूरला पहिलं यश मिळतोय, संघाला दुसरं यश मिळतोय. 11मध्ये आता 32 बनवायचे आहेत. चांगला सामना बघायला मिळतोय. चेतन मैदानाच्या बाहेर आलाय. त्याच्या बॅटमधून प्रीतम दमडे आता येत आहे. आता दोन्ही दमडे बंधूंना आता आपली बॅट तलपावी लागेल. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 32 धावा जमवायच्या असतील. पहिला विजय जर प्रस्थापित करायचा असेल या सामन्यामध्ये, या शृंखलेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर येणाऱ्या 11 चेंडूमध्ये तुम्हाला 32 धावा जमवायच्या लागतील. आणि त्याच्या विरुद्ध म्हणेन की या शृंखलेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर पेन दादरून आणला संघ जो अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी पहिल्यांदा केली त्यांना अशीच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, सातत्य राखावे लागेल. आणि यशला मिळालं पहिलं यश. पहिला चेंडू त्याने बघितला थोडासा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला. त्याला माहिती होतं की चेतन या चेंडूवर हल्ला करणार, ज्या मूडमध्ये तो फलंदाजी करतोय त्याप्रमाणे तो हा चेंडूसुद्धा मोठा मारायचा प्रयत्न गतीपरिवर्तन केलं होतं. थोडंसं बोटानं फिरवलं होतं. चेंडू थोडासा आत आला होता, त्यामुळे बॅटची कडा घेतल्याने ज्याप्रमाणे चेंडू बाहेर जायला पाहिजे तर आश्वासक फटका त्याचा बसला नव्हता. फलंदाज बाद होते. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 32 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग ही सामन्याची नियम आली. खंडोबा क्रिकेट जासे आयोजित शृंखला आपण बघतात त्यातला पहिला सामना. यावेळी चेंडू बॅकफुटर गेला आहे गली दिशेमध्ये. जबरदस्त, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि जर आपण बघितलं ना या सत्रामध्ये ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण झालं ना पेन दादर संघाचं, आतापर्यंत 3 ते 4 धावा त्यांनी वाचवल्या. हा चेंडूसुद्धा कमीत कमी 2 ते 3 धावा घेऊन गेला असता. चेंडू बाकी आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये निर्णायक व्हायचे 31 धावांची गरज. 10 चेंडू 31 धावा 10 चेंडू. चांगला सामना बघायला मिळत आहे. गोलंदाज यश चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर मारा करतोय, वेगवान गोलंदाजी आहे. आणि त्याची गोलंदाजी चुनक आज जासईच्या प्रेक्षकांना आणि इथं क्लीन बोल्ड करतोय. भंगारपाडच्या खेळाडूंना दाखवण्यासाठी आलाय. क्लीन बोल्ड करतोय. फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादात आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज होते बाद. इथं अडचण निर्माण झाली. अडचणीला आता सामोरे जावं लागेल, कारण प्रत्येक जाणारी विकेट, प्रत्येक जाणारा डॉट बॉल तुमच्या सेकंड इनिंगमध्ये तुमच्यावर प्रेशर क्रिएट करत असतो. आणि या प्रेशर आता इथं भंगारपाडा संघाचे खेळाडू कशा प्रकारे हालतात ते बघूया. प्रतीक कटेकर नवीन फलंदाज. प्रतीक कटेकर चांगली गोलंदाजी. 9मध्ये आत्ता जमायला लागतील. त्यात 31 धावा. 9 चेंडू आणि 31 धावा. आव्हान आता जड व्हायला लागले. ज्याप्रमाणे यशने गोलंदाजी केलेलं पहिल्याच चेंडूवर मोठा जो अडथळा होता, चांगला प्रकारे खेळत होता, त्या बॅटमधून षटकार येत होतं, ते चेतनला त्यांनी मैदानाच्या बाहेर पडलं आणि तिथून त्यांनी काम सोपं झालं अशा आश्वासन आपल्या खेळाडूंना दिला. आणि ते देहबोलीमध्ये त्यांचा फरक पडला. सर्व खेळाडूंच्या देहबोली जे आहे ना, देहबोलीवर बरंच काय असतं ज्याला आपण म्हणतो मनोवैज्ञानिक दबाव. तो झुगारून जर तुम्ही मैदानात खेळलात ना तर मैदान तुमचं आहे. मैदान मारायला शिकायला पाहिजे. परिस्थिती कुठली असो,
त्यातून यश तुम्हाला ढूंढता आला पाहिजे. यावेळी चेंडू खांद्याचा वापर केला होता, मगापासून खांद्याचा वापर करत नव्हता. आला याला स्लोअर बाउन्सरचा मारा केला. 8 चेंडूमध्ये आता 31 धावा. 8 चेंडू 1. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. त्याला कारण आहे क्षेत्ररक्षकांचे लाभलेले त्याला उत्तम साथ. प्रत्येक अडवलेली धाव तुमचा विजयाचा एक पायाचा दगड रचत असतो, ते इथं दाखवून दिलं. या चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय, दूरवर त्याला जावं लागेल पण झेलपासून दूर राहिला. तिथं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, दरम्यानच्या काळात धाव मिळतात 2. आता एकेरी आणि दुहेरी धावांनी काही होईल असं वाटत नाही. मोठे फटके येणं गरजेचं, काळाची गरज आहे या सामन्याची, या वेळची गरज आहे चौकार षटकांची. आता चेंडू बाकी येते 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 29 धावा. चेंडूवर मोठा फटका, षटकार येणं गरजेचं आहे ते भंगारपाड्या संघासाठी. जर षटकार आला तर आव्हान त्यांचं जे आहे ते सलामत राहायचं वाटेल, पण हा चेंडू जर डॉट गेला तर मात्र आव्हान आणखी खडतर होईल. चांगला फटका मारलाय, इनसाइड द आउट चेंडू केलाय, कव्हर रिजनमध्ये चेंडू जातोय आणि हा येतोय एक चांगला फटका, षटकार येतोय 6 धावांकरता. आव्हान जिवंत ठेवायचं असेल, षटकार येणं गरजेचं, पण काय जबरदस्त शॉट केलाय. बघितला ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू आणि कव्हर रिजनमध्ये एक देखणा फ्लायटेड षटकार आपल्याला बघायला मिळाला. ही करामत आहे, ही कसरत आहे, कला आहे, सौंदर्य फटक्यातलं बघायला मिळालं. धावसंख्या धावपटला लागतंय ती 47. 47 धावा धावपल करावं लागते. 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामन्याचा विचार केला तर हा षटकार बसल्यानंतर थोडीशी आशा का होईना, एक आशेचं किरण या खेळाडूंना आपल्या संघाला दाखवलं की आत्ता आपण इथून जिंकण्यासाठी प्रयत्न करू शकतो. ती प्रयत्नांची पहिली सुरुवात माझ्याकडून होते. पहिला स्फोटक फटका मी मारणार आणि तो त्यांनी मारलेला आहे. शेवटचं षटक फेकण्यासाठी ते मोठी जबाबदारी आहे या गोलंदाजावर, ज्याचं नाव आहे नितेश पाटील. नितेश पाटील गोलंदाजीला आलाय. मोठी धावसंख्या, मोठं पाठबळ आहे, 23 धावांचं पाठबळ आहे. पण इथं संधीसुद्धा इथं भंगारपाडा संघाला आहे, करावं लागेल. प्रयत्न तुम्हाला करावे लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्नांचं दुसरं नाव म्हणजे परमेश्वर. तो परमेश्वराचं स्मरण करून तुम्हाला खेळावे लागेल. बॅटची कडा घेऊन जाते, चेंडू सीमेकडे जातोय, धावतोय क्षेत्ररक्षक पाठलाकडे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता म्हणजे 2 चेंडूवर बघा खेळ कसा बदलला. या शेवटच्या 4थ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि 5व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर चौकार आला. खेळ कसं बदल बघतो. आता मात्र 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 19 धावांची गरज आहे. सामना आत्ता कुठल्या बाजूला जाईल आपण सांगू शकत नाही, पण हा चेंडू अतिशय महत्त्वाचा असेल. हा चेंडू बरंच काही सांगून जाईल. या चेंडूवर दोन्ही संघाचं भवितव्य अवलंबून असेल. या चेंडूवर बऱ्याच जणांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण आता चेंडू बाकी आहेत ते 5 आणि 5 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. चौकार आला या बॅटमनच्या बॅटमधून. मोठा फटका मारण्याचा प्रयास आहे. नेक्स्ट बॉल आपट्याकर होता आणि ते क्षेत्ररक्षक तिथं लावलाय, पण त्याच्या डोक्यावरून मात्र चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता आणखी एक येतोय देखणा फटका. काय जबरदस्त खेळ बदललाय. मगाच्यापासून धावा येत नव्हत्या, पण या 3 चेंडू नंतर खेळ असा काय बदलला. त्यामुळे म्हणतात क्रिकेट आणि सरदार खेळ रंग कधी बदलेल ते सांगू शकत नाही आपण. त्याप्रमाणे रंग बदलते. 4 चेंडू बाकी आहे. 4 चेंडूमध्ये 15. 4 मध्ये 15. उत्सुकता वाढली. रोमहर्षक सामना आणि सामन्यामध्ये आम्ही आहोत. ही भंगारपाडा संघाच्या या 2 खेळाडूंनी दाखवलंय. नवोदित खेळ पहिल्या चेंडूचा ते सामना करत होते. 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 55 धाव धावपल. हो यावेळी मोठा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, क्लिअर करतोय, षटकार येतोय. काय देखना सामना, जबरदस्त प्रेक्षकांच्या भुवया उंचवणारा हा सामना. आणि या सामन्यामध्ये आम्ही आहोत हे मात्र दाखवते हे फलंदाज. 6 धाव मिळतात. धावसंख्या धाव पटावं लागते ती 51 धावा. काय खेळ बदललाय, काय खेळ बदललाय. 61 धावा धावपलकावर लागल्या जातात. 61 धावा धावपल. 9 धावांची गरज आहे. 9 धावांची आणखी गरज आहे. चेंडू बाकी आहेत 3 चेंडूमध्ये 9 धावा. या सामन्यामध्ये आम्ही आहोत. सामना पराजित झाले. मानसिकता महत्त्वाची असते, आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. आत्मविश्वास हा तुमचा विजयाचा हुंकार असतो आणि हृदयाचा ओंकार असतो. हृदयाचा ओंकार आत्मविश्वास भरा आणि मैदानावर उतरा. काय घडतं या 2 फलंदाजांनी दाखवून दिलं. सामना त्यांच्या हातामध्ये निसटल्यास वाटत असताना वाघासारखे मात्र आत्ता मैदानावर लढत आहेत. यावेळी चांगला फटका पुन्हा एकदा मारला. गॅप सिलेक्शनात हे चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता जबरदस्त आणि जबरदस्त फलंदाजी करून सामना आपल्या बाजूनं आपल्या मुठीत आणण्याचा प्रयत्न या खेळाडूंच्या केला. त्याचं कौतुक करावं लागेल.
2 चेंडू 5 धावा, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूमध्ये 5 धावा. काय जबरदस्त सामना, काय जबरदस्त स्पर्धा. या स्पर्धेचं यश आहे. प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त होतो, देखणा होतो. प्रेक्षकांची मनं शेवटपर्यंत टिकून ठेवणारा सामना. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 चेंडूमध्ये 5 धावा, 2 मध्ये 5, 2 मध्ये 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कोण जिंकेल कोण हारेल, कुठला संघ आत्मविश्वासाने खेळेल, फलंदाज ज्याप्रमाणे आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय असं वाटतं की सामना जिंकूनच मैदानाच्या बाहेर जाण्याची इरादानं तो मैदानात आलाय. प्रीतम दमडे ऑन फायर. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. आता मात्र मगाशीपासून शांत असलेला पेन दादर संघाच्या हृदयाचे ठोके वाढायला लागलेत. मगाशीपासून सामना त्यांच्या बाजूने होता, पण सामन्याने इतकं काही रंग बदलला छान. आणि या 2 फलंदाजीने केली सुरुवात. मी म्हणेन ते नॉन स्ट्राईकच्या क्षेत्र फलंदाजीने लावलेला षटकार, तिथून बरेच काही ऊर्जा या खेळाडूने घेतलं आणि ऊर्जेने भरलेला खेळाडू आज मैदानावर असला काय होतं दाखवतोय. 2 चेंडूंचा खेळ, 5 धावांची गरज. मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार मारून दणदणी विजय संपादन करतोय. काय जबरदस्त सामना, डोळ्यांची पारणे फेडणारा हा सामना आणि जबरदस्त सामना. आणि कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे खेळला, मैदानामध्ये आला आणि चौकार षटकारांचीच भाषा तो बोलला. त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची बरसात झाली आणि अशक्य वाटणारा प्रयास, हा विजय त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिला. खेळाडूचं कौतुक आणि पेन दादर या संघ